माझ्या पिंपरी चिंचवडला आज भ्रष्टाचाराच्या वाळवीने पोखरलंय. आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका आज कर्जाच्या खाईत का लुटली गेली? तुमच्या आमच्या कष्टाच्या 8,000 कोटींच्या ठेवी कुणाच्या घशात गेल्या? 1.25 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 81 कोटींची लूट ही केवळ सत्तेची नशा नाही, तर पिंपरी चिंचवडच्या जनतेचा अपमान आहे. आम्ही शहराचा कायापालट केला, पण आज अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली रस्ते अरुंद करून वाहतूक कोंडीचं विष या शहराच्या नसानसात कालवलं गेलंय. पिंपरी चिंचवडमध्ये सुरू असलेली ही हप्तेखोरी, टेंडर चेरिंग आणि राक्षसी भूक आता सहन होत नाही. शिक्षण असो वा आरोग्य, प्रत्येक कामात भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी फक्त स्वतःचे खिसे भरलेत. अशा शब्दात अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत. इतर टेंडरमध्ये खाडाखोड त्या ठिकाणी केली जाते, त्याच्याही बद्दलचे पुरावे माझ्याकडे त्या ठिकाणी आहेत. काही लोकांच्या प्रॉपर्टी कशामुळे वाढल्या, असा काय चमत्कार घडला, असं काय त्यांनी कामं करून दाखवली आणि मग नसबंदी गेलेली कुठं गेलं कुठं आणि कुठं पिल्ल काय झाली कुठं. पण आम्ही सत्तेचा उत्पाद होऊन दिला नाही, माज होऊन दिला नाही. आता सत्तेची मस्ती, नशा आणि माज झालेला आहे. भ्रष्टाचार पोखरली महानगरपालिका कर्जबाजारी केली. हे चित्र आपल्याला बदलायचंय. धड धाकट दिवसा डावळ्या लुटारांची टोळी इथं निर्माण झालेली. मित्रांनो, मी परवा मला वाटतं 2 ठिकाणी सभा घेतल्या. एक पंकज बालेकरच्या इथं घेतली आणि दुसरी एक चिखला घेतली आणि एक तळवल्याला घेतली. दोन्ही ठिकाणी मी भूमिका मांडली की इथं टेंडरमध्ये लीक केली जाते, इथं दादागिरी केली जाते, इथं मोठ्या प्रमाणावर टेंडर फुगवटा वाढवला जातो. मी आपल्याला पुराव्याने निश्चित देईल की तेच रस्ते जर दुसरीकडे करायचं म्हटलं तर ते कमी पैशामध्ये होतात. इतर टेंडरमध्ये खाडाखोड त्या ठिकाणी केली जाते, त्याच्याही बद्दलचे पुरावे माझ्याकडे त्या ठिकाणी आहेत. मी कुठल्याही गोष्टी विदाऊट पुराव्याच्या तुमच्याशी बोलू इच्छित नाही आणि मला कुणावरही बिनबुडाचे आरोप करण्याचं काही कारण नाही. इथं टेंडरिंग, दादागिरी, दापोडगिरी रस्त्याच्या अधिकरण अशा पद्धतीनं वेगवेगळे भाग पाडले गेले. त्याच्यामध्ये भोसरी, निगडी, चरोली, चिखली, दिघी, मोशी या पट्ट्यात टेंडर रकमेत ऍडपार किंवा जादा दराने निविदा सादर केल्या जातात. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं 25-25, 30% पर्यंतचा फरक त्या ठिकाणी असतो. आणि तुम्ही बघा, काही लोकांच्या प्रॉपर्टी कशामुळे वाढल्या, असा काय चमत्कार घडला, असं काय त्यांनी कामं करून दाखवली, असे काय त्यांची इंडस्ट्री आहे की आज एक कोट्याधीश चे मालक हे झालेले. एक साधं उदाहरण द्यायचं, मधी कुत्र्याची नसबंदी काढली, भटक्या कुत्र्याची, आणि त्याच्यामध्ये 5 वर्षात 43,680 कुत्र्यांवर नसबंदी केल्याचा दावा केला. आणि लॉकडाऊनच्या काळात सर्व काही बंद असताना देखील 7,145 कुत्र्यावर नसबंदी केल्याचा दावा केला. 71 लाख रुपये नसबंदीवर त्या ठिकाणी बिल अदा केली. आता तुम्ही मला सांगा, जर एवढं झालं होतं तर या वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत पिंपरी चिंचवडमध्ये कुत्रे चावण्याची संख्या नागरिकांची 20,000 लोकांना कुत्री चावली आणि मग नसबंदी गेलेली कुत्री गेलं कुठं आणि कुठं पिल्ल काय झाली कुठं. कसं हे जे काही चाललंय, अक्षरशः आतापर्यंत 1,70,000हून अधिक लोकांना कुत्रे चावल्याच्या घटना घडल्यात. पत्रकार मित्रांनो, ही कोर्टाने पण ही सिरियसली घेतलं. इथल्या आपल्या कुत्र्यांच्या बाबतीत नाही, इन जनरल. आता खरं तुम्ही हसताय राहू, मी खरं सांगतो, इन जनरल जे काही चाललेलं आहे त्याच्याबद्दल. पण कशात पण त्या नसबंदीत पण पैसे खायचे, काय मिळेल तिथं पैसे खायचे. पंतप्रधान आवास योजनेमध्ये डुडुळ गावात 1190 सैनिकांचा पंतप्रधान आवास योजनेचा प्रकल्प वाढीदारांनी निविदा मंजूर केली. निविदा 142 कोटी 89 लाखाची, परंतु प्रत्यक्षात 25 कोटी रुपये जादा दराची म्हणजे 167 कोटी 82 लाखाची निविदा मंजूर केली. पत्रकार मित्रांनो, प्राधिकरण सेक्टर 12 मध्ये क्रमांक 6,452 सैनिकांच्या प्रकल्पाची सुमारे 630 कोटी रुपयांची निविदा ही त्या ठिकाणी काढली.
ती मात्र बीजी सिडकेंनी 17-18% बिलवून घेतली. आज आपल्या इथं जे काही बांधकाम होत आहे त्याच्यामध्ये सुडुळगाव म्हणून जे आपला शहरातला भाग आहे तिथं जमीन घेऊन स्वतः जमीन विकत घेतात बांधकाम व्यावसायिक किंवा संबंधित लोक आणि 350 ते 4,000 रुपये प्रति स्क्वेअर फीट दराने फ्लॅट विकतात. मी खोटं सांगत नाही तिथं डोडोळ गावाला. आणि आपल्या महानगरपालिकेत केवळ बांधकामाकरता 4 ते 4,500 रुपये प्रति स्क्वेअर फीटचा खर्च येतो. हे असलं भ्रष्टाचार चाललेला, असलं धुलाई आपल्या महानगरपालिकेची चालली. मला नागरिकांना आवाहन करायचंय, आता वेगवेगळ्या ठिकाणी देखील तू फॉर्म काढ, तुला हे करू, तुला ते करू वगैरे वगैरे हे सगळे प्रकार चालले. पिंपरी चिंचवडमध्ये आमच्याकडे पण काम करत असताना केंद्रातली, राज्यातली, जिल्ह्यातली, तालुक्याची, गावची सगळीच त्या ठिकाणी कामकाज आम्ही बघायचो, म्हणजे ज्याला आपण सत्ता म्हणतो. तिथं आमची लोक होती, पण आम्ही सत्तेचा उत्पाद होऊन दिला नाही, माज होऊन दिला नाही. आता सत्तेची मस्ती, नशा आणि माज आलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या घटना घडतायत. हे माझ्या पिंपरी चिंचवड नागरिकांनी ध्यानामध्ये घेतलं पाहिजे. स्मार्ट सिटीच्या बद्दल देखील या प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्यामुळे हा प्रकल्प अपयशी ठरलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, आपल्या शहरात डब टाकण्यात आले. वास्तविक आपण ज्यावेळेस रस्ते केले ना त्याच वेळेस डब टाकलेले होते आणि केबल नेटवर्क टाकण्यात आलं. या प्रकल्पासाठी 250 कोटीचं टेंडर काढलं आणि हा प्रकल्प पूर्णपणे फसला. जमिनी खाली केबल टाकण्याचं काम त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींनीच रस्त्याच्या अलीकडं पलीकडं वाटून घेतलं आणि इंटरनेटची केबल नाजूक असल्याने नेहमी सांगतात की 1.5 मीटर म्हणजे 5 फूट खाली टाका आणि ती बंधनकारक आहे. मात्र खोदकामाचं पैसे वाचवण्यासाठी प्रत्यक्ष खोदाई केवळ गुडघ्यापर्यंतच लेवलपर्यंत खोदून टाकण्यात आला. त्यामुळं नेटवर्क सुरू होण्यापूर्वीच डॅमेज झालं. अब्जावधी रुपये खर्च करून तयार केलेला प्रकल्प 7-8 वर्षात बंद झाला. हे आपणच पत्रकार म्हणून माहिती घ्या. 600 किलोमीटर केबल नेटवर्क पैकी फक्त 200 किलोमीटरचं केबल नेटवर्क हे आज डॅमेज झाल्यामुळं प्रकल्प पूर्णपणे फसलेला आहे. अंदाजपत्रकात डगच्या बोगस किंमत दाखवलेली आहे. ठेकेदारांनी डगच्या उत्पादनात प्राप्त झालेले डग कॉईनची चलन बिलं ही सादर केल्यावर बिला अदायगी करण्यात आलेली आहे. खरं तर समोर आल्यास इस्टिमेट तयार करताना केलेली बनवेगिरी उघड होऊ नये म्हणून डगच्या उत्पादकाकडूनच प्राप्त झालेल्या डग कॉईनच्या प्रत्येक चलनांवरील बिलावर डगदाराला व्हाईटनर लावून सादर करण्यात आलेले तेच व्हाईटनरचे पुरावे मी आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवले. व्हाईटनर लावलाय त्याच्यामध्ये. जरा जागेची ही साधारण परिस्थिती आहे. तुम्हाला कोणाला बघायचं असेल तर आपण बघू शकता. त्याचबरोबर आपल्या ई क्लासरूम पत्रकार मित्रांनो जरूर स्मार्ट क्लासरूम असले पाहिजे. या प्रकल्पात सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. मी जे पहिली दोन्ही भाषणं केली भ्रष्टाचार पोखरली महानगरपालिका कर्जबाजारी केली. हे चित्र आपल्याला बदलायचं आहे म्हणून आम्ही आज दोन्ही राष्ट्रवादीनं युती केली आणि आज लोकांच्या समोर आम्ही जातोय. त्याच्यामध्ये या प्रकल्पांतर्गत महानगरपालिकेच्या प्रत्येक शाळेत ई क्लासरूम योजनेमुळे प्रत्येक वर्गखोली 1.5 लाख रुपये प्रति टीव्ही नीट आहे का. त्याच्यामध्ये व्हीयू कंपनीचा 65 इंची टीव्ही बसवण्यासाठी टेंडर मंजूर झालं. 1000 पेक्षा जास्त वर्गखोल्यांमध्ये टीव्ही बसवण्यात आले. टेंडर मध्ये एका टीव्हीची मंजूर किंमत 1.5 लाख रुपये इतकी होती. परंतु बाजार भावाप्रमाणे व्हीयू कंपनीचा 65 इंची टीव्हीचा प्रत्यक्षात किंमत मित्रांनो फक्त 55,000 इतकी आहे. ई क्लासरूम योजनेच्या नावाखाली प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. महानगरपालिकेचे 123 शाळांमध्ये ई क्लासरूम लागू केलं परंतु इंटरनेट कनेक्टिव्हिटीच नसल्यामुळं शिक्षकांना एकतर त्यांच्या मोबाईल वरील मर्यादित इंटरनेटद्वारे अथवा खासगी इंटरनेट कनेक्शनद्वारे किंवा डाउनलोड केलेल्या ऑफलाईन शैक्षणिक साहित्याद्वारे शिकवावं लागतं
आणि शिक्षकांना ई क्लासरूमसाठी आवश्यक असणारं आधुनिक प्रशिक्षण द्यावं लागतं. आपण जसं पहिल्यांदा संगणक काढला, आम्ही राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना त्या संगणकाचं कोर्स करण्याच्या करता सवलत दिली आणि त्यांना तो कोर्स करायला लावला. ह्याच्यामध्ये हे सगळं जे झालं ते ई क्लासरूमचा असा खेळखंडोबा केला. काय यांना राईट आहे? गोरगरिबांची मुलं तर शाळेमध्ये शिकतात. ई क्लासरूम झाली असते तर ह्या सगळ्या सुविधा माझ्या गोरगरिबांच्या मुलांना मुलींना मिळाल्या नसत्या. त्याचबरोबर तुम्हाला आठवत असतील तत्कालीन स्थायी समितीचे चेअरमन नितीन लांडगे ऑगस्ट 2021 मध्ये लाच घेताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्यांना होल्डिंगच्या वर्क ऑर्डर मध्ये काही लाखाची लाच मागणी प्रकरणी अटक केली, ज्यात त्यांच्यासह इतर 5 जणांचा समावेश होता. महानगरपालिकेच्या इतिहासात पिंपरी चिंचवडकरांनो कधी असं घडलेलं नव्हतं, परंतु मनपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याला अशा प्रकारे अटक झाली. हे मागच्याच टर्म मधलं उदाहरण 17 ते 2022. पण 4 वर्ष निवडणुका पुढे गेल्यामुळं हा मुद्दा मी काढला आणि तुमच्या समोर ठेवलाय. रस्ते खोदाईच्या करता पण एक माफिया इथं तयार झालेले आहेत. त्याच्यामध्ये रस्ते खोदाई झालेली नाही, गॅस पाईपलाईन, इंटरनेट केबल, सांडपाणी वाहिन्या, पाणी पुरवठा या नावाखाली तुमच्या माझ्या शहराची अक्षरशः चाळण केलेली रस्त्याची यातील मोठा भाग बेकायदा रस्ते खोदाईचा असून त्यामुळं शहराचं नियोजन पूर्णपणे कोलमडलेलं आहे. खोदाई माफिया जसं लँड माफिया, वाळू माफिया, भंगार माफिया, तसा ते खोदाई माफिया सुरू आहे. त्याच्यामध्ये जिओ, एअरटेल, वोडाफोन यांच्यासारख्या अनेक खाजगी कंपन्या आणि कंत्राटदार हे राजरोसपणे मनपाची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता रस्ते खोदतात किंवा 1 किलोमीटरची परवानगी घेऊन प्रत्यक्षात 3-4 किलोमीटर खोदाई केली जाते. रस्ता खोदल्यानंतर तो फक्त माती टाकून खड्डे बुजवले जातात. त्यामुळे पहिल्याच पावसाळ्यात रस्ते खचण्याचं प्रमाण त्या ठिकाणी होत आहे. अनधिकृत खोदाईमुळे कोट्यवधी रुपयाचं शुल्क जे महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये यायला पाहिजे ते येत नाही आणि एकदा रस्ता खराब झाला की पुन्हा दुरुस्तीसाठी जनतेच्या टॅक्सचाच पैसा वापरला जातो. म्हणजेच एकाच रस्त्याची खोदाई, शुल्क न मिळणं आणि पुन्हा दुरुस्तीचा खर्च असा दुहेरी फटका आपल्या इथं बसतो. वास्तविक मी बघितलेलं आहे, कारण माझ्याकडे पण महावितरण म्हणजे ऊर्जा खातं होतं. त्यावेळेस ऊर्जा खात्याची केबल टाकायला पण ते आमच्याकडनं पैसे घ्यायचे खोदाईला आणि नंतर ते डांबरीकरण करण्याच्या करता. अशा प्रकारे हेच कामं घेतात आणि यांच्या दादागिरीमुळं अधिकारी कचखाऊ भूमिका घेतात. हे आम्हाला बंद करायचंय. त्याकरता उद्याच्या 15 तारखेला माझ्या पिंपरी चिंचवडकरांनी आम्ही जी युती केलेली आहे घड्याळ आणि तुतारी या माझ्या उमेदवारांना त्यांनी निवडून द्यायचंय. मला विनंती आहे माझी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा प्रारूप विकास आराखड्यात नागरिकांच्या मध्ये पत्रकार मित्रांनो खूप मोठी नाराजी आहे. 50,000पेक्षा जास्त हरकती दाखल झालेल्या आहेत. 50,000 कशाला म्हणतो एवढ्या हरकती. आळंदी लगत कत्तलखाना प्रस्तावित आहे. आता आळंदी माऊलीचा परिसर, तिथं कत्तलखाना काढायचं काही कारण आहे का? तिथं आरक्षण टाकलंय. म्हणजे मुद्दाम काहीतरी नवीन समस्या झाली पाहिजे, हे कुणालाच पटणार नाही. कुठेतरी भावनिक मुद्दा करायचा, समाजामध्ये तेल निर्माण करायची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कत्तलखाना आळंदीच्या जवळ प्रस्तावित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या मागची विमलसृष्टीच्या जागेवर मैदानावर पोलीस स्टेशनचं आरक्षण प्रस्तावित आहे. म्हणजे मुद्दा आंबेडकरी समाजात रोष निर्माण त्याच्यात झालाय. हे यांना कळत नाही का? त्यांना विचार नाहीये. मी खरंच सांगतो, आम्ही काम करताना मी आजही बघा, आम्ही आढावा बैठका घेतो, 6ला जाऊन काम पाहतो. पत्रकार म्हणतात 6ला कशाला इतक्या लवकर जात असतात? त्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून जात असतो. बाकी मला फार हाऊस आहे म्हणून नाही, पण गर्दी कमी असते, आपल्याला काम नीटपणे करता येतं, त्याकरता जात असतो. आणि या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये ज्याच मैदानावर माझ्या माहितीप्रमाणे पैगंबर जयंती देखील साजरी केली जाते. अल्पसंख्याक समाज पण आता तिथं पोलीस स्टेशनचं आरक्षण टाकल्यामुळे नाराज आहे. वीर चाफेकर बंधू यांच्या स्मारकाच्या विस्तारीकरणाचं आरक्षण
ज्या जागेवर प्रस्तावित केलं त्याच जागेवर यापूर्वी खासगी बांधकाम करण्याकरता अधिकृत परवानगी देण्यात आलेली. हे काय चाललेलं आहे? वीर चाफेकर बंधूंचं योगदान तुमच्या माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या करता ज्यांनी ज्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही, स्वतः शहीद झाले, अशा पद्धतीनं ह्या गोष्टी अधिकृत परवानगी घेऊन बांधण्यात आलेल्या बांधकामावर आरक्षण, रस्ते रुंदीकरण प्रस्तावित, 25-30 वर्षापासून बांधण्यात आलेल्या घरांवर आरक्षण, रस्ते रस्ता रुंदीकरणाकरता प्रस्तावित, हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाली, पूररेषेमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार करण्यात आले, टेकड्या गायब करून निवासीकरण करण्यात आलं, अनेक नाले पाणवठे गायब करून त्या जागी निवासी विभागात समाविष्ट करण्यात आल्या, अनावश्यक आरक्षण टाकून सामान्य नागरिकांच्या जमिनीवर आरक्षण टाकण्यात आली व बिल्डरांच्या जमिनी मोकळ्या करण्यात आल्या. चिखली येथे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 250 एकर जमिनीवर सुपर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कमर्शियल कॉम्प्लेक्स या प्रयोजनाचं आरक्षण लादण्यात आलं. आता तेच क्षेत्र दलालांच्या मार्फत कमी भावाने खरेदी करण्याचं काम कोण करतंय याचा नीट आपण सगळ्यांनी विचार करा. आज जे कोणी इथलं प्रतिनिधित्व करतात ती लोक आहेत. निगडी यमुनानगर येथील प्राधिकरणाकडनं अधिकृत खरेदी करण्यात आलेली घरं बंगले ते रेड झोन मध्ये समाविष्ट करण्यात आले. तळवडे, चिखली, भोसरी, दिघी या ठिकाणी रेड झोन कायम करण्यात आलेले. अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी मित्रांनो चाललेल्या. माझं एवढंच म्हणणं आहे की हे जे काही मी तुम्हाला सांगतोय हे मी विथ प्रूफ पुराव्यासहित तिथं सांगतोय. माझी आपल्याला विनंती आहे, मी या पिंपरी चिंचवडमध्ये जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार न करता विकासाच्या अनेक गोष्टी केल्या. कार्यकर्त्यांची एक फळी चांगली घडवली, निर्माण केली. त्याच्यामध्ये काहींना विधान परिषदेवर पण मी संधी दिली, काहींची नाराजी पत्करून त्याच्यामध्ये मी काहींना स्थायी समितीचं चेअरमन केलं. कितीतरी अशा प्रकारची नावं मला तुम्हाला त्या ठिकाणी सांगता येतील. मी कधीच या शहराचा विकास करताना व्यक्तिगत हेतू ठेवला नाही. आपल्या काळात विकास कामांचा झपाटा आणि दर्जा कसा असायचा तुम्ही मित्रांनो आठवा. माझ्या काळामध्ये आम्ही सगळे बघायचो त्यावेळेस डिवायडर मधली झाडं जिवंत असायची, त्याला पाणी टाकलेलं असायचं. आता डिवायडरच्या झाडाची काय अवस्था, तिथली मुरुम कुणी काढत नाही, पाणी कुणी टाकत नाही, कुणी बघत नाही. त्यांचं एकमेव लक्ष कुठं काय भ्रष्टाचार करून पैसे कमवता येतील एवढा एकही कार्यक्रम चाललेला. कुठेही अशा पद्धतीनं हे काम चांगल्या पद्धतीनं झालं. आता मेट्रोला पण तुम्हाला माहितीये, आता अण्णा इथं बसलाय, इथनं मला वाटतं चिंचवड वरून ना पिंपरी नाही, तिथून निगडीपर्यंत 3 स्टेशन होते. यांनी मला सांगितलं दादा अजून एक स्टेशन पाहिजे. आम्ही केलं ना. मी नेहमी म्हणतो आम्ही कामाची माणसं आहे, आम्ही बिनकामाची माणसं नाही. आमच्यावर आरोप झाले, बिनबुडाचे झाले, आम्ही त्यावेळेस निरसन करायला कमी पडलो आणि त्याचा फटका आम्हाला बसला. परंतु आज झड धाकट दिवसा डावळ्या लुटारांची टोळी इथं निर्माण झालेली आणि मी हे सगळं आकडेवारीनं तुम्हाला सिद्ध करून दाखवलेलं आहे. उलट आपलं उत्पन्न दरवर्षी वाढतं, कारण इमारती होत आहेत. तुम्ही बघा सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या इथं असणारे टॉवर आणि आता झालेल्या सोसायट्या ह्या बघितल्या तर पत्रकार मित्रांनो काही काही सोसायट्या 40,000 लोक तिथं राहतात, त्यांचा टॅक्स येतो आम्हाला. मी आज तुम्हाला हे सगळ्या गोष्टी सांगतो, परंतु 2-3 दिवसांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन आम्ही याच्यावर काय उपाय करणार तेही सांगणार आहे. मी नुसती टीका करणारा नाही, मी माझ्या सहकार्यांना बरोबर घेऊन आज ह्याचं आपल्या महानगरपालिकेचं वजवाटोळ करण्याचं काम यांनी चालवलेलं आहे. परंतु ते पुन्हा आपल्याला पूर्ववत करण्याच्या करता काय आमचा कार्यक्रम आहे तो पण मी तुम्हाला पुढच्या प्रेसला सांगणार आहे.